हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. आज मस्त चविष्ट अशी भाजी बनवली होती, एकदम खदखदणारी पनीरची आणि ओल्या मटरची. तर चला म्हटलं आपल्याबरोबर रेसिपी शेअर करते. तर मटर फ्रोझन होता आणि पनीर पण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर अर्धा एक तास आधी मी बाहेर काढून ठेवलं, म्हणजे थोडं नॉर्मल टेम्परेचरला येईल. तोपर्यंत म्हटलं आज आपण छान ग्रेव्हीवाली भाजी बनवूया काहीतरी. तर थोडंसं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आणि पनीर नॉर्मलला आलं ना, मग त्याच्यानंतर थोडंसं तेलात परतवून घेतलं. तेलात परतवलं की काय होतं, पनीरची चव आहे ना खूप छान अशी वेगळी येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि मग ते खूप गोल्डन नाही केले मी, थोडं हलकं हलकं परतलं आणि बाजूला काढून ठेवलं. आता भांडी वाढायला नको म्हणून त्याच कढईमध्ये मी काय केलं, 2.5 कांदे घेतले होते. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त कांद्या घ्या. 2.5 कांद्याच्या अशा उभ्या उभ्या स्लाईस करून घेतल्या होत्या आणि त्या ह्या तेलामध्ये टाकल्या. थोडंसं मीठ टाकलं आणि परतवून घेते. आता छान परतवून घ्यायच्या, म्हणजे खूप अगदी आपल्याला वाटलेल्या मसाल्यासारख्या नाही करायच्या, पण छान त्याला गोल्डन कलर असा आला पाहिजे. मग त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टॅमॅटो होते ना, ते बारीक चिरून घेतले होते, ते टाकले. अशा पद्धतीने ग्रेव्ही केली ना, मला वाटते चिकनलासुद्धा खूप छान ग्रेव्ही होईल. बघा 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि एक छोटं म्हणजे मोठंसं आल्याचा तुकडा होता, त्याचे स्लाईस करून घेतले. ते पण मी ह्याच कांद्यामध्ये घातले आणि हे छान परतवून घ्यायचं. म्हणजे जितकं आपण जास्त चांगलं परतवणार ना, तितका त्याचा फ्लेवर जास्त चांगला येणार आहे. लवकर थंड करण्यासाठी मी प्लेटमध्ये काढलं. थोडंसं थंड झालं, मिक्सरमध्ये टाकलं, जरासं पाणी घातलं म्हणजे छान प्युरी होईल त्याची. आणि तोपर्यंत आहे बघा, प्युरी झालीच आहे इकडे. तेल गरम केलं आणि तेलामध्ये चक्रफूल टाकले, दालचिनी टाकले. तुम्हाला तिखट हवं असेल तर तेजपत्ता वगैरे टाका. ओके. एक छोटंसं लसूण पाकळी होती ना, मी जरा चेचून टाकली, तर तेलाला खूप छान फ्लेवर येतो. आणि मग त्याच्यामध्ये ही प्युरी टाकली आणि ट्रस्ट मी, अतिशय चविष्ट झाली होती ही भाजी. खूप प्युरी मी वाटण जे आधीचं भाजून घेतलं होतं ना छान, त्याच्यामुळे नंतरही खूप भाजायला लागत नाही आणि चव खूप छान येते. आता याच्यात भाजून घेतलं थोडंसं, मग काय आपले नेहमीचे मसाले, हळद, आपला घरगुती गरम मसाला आणि लाल तिखट मसाला. माझा हा मसाला जो आहे घरी बनवलेला अतिशय उत्कृष्ट आहे. त्याची रेसिपी मी नक्कीच शेअर करेन. खूप चविष्ट होतो आणि सगळ्या भाज्या उत्तम बनतात त्याच्यामुळे. हा मसाले छान परतवून घ्यायचे, अगदी छान भाजले गेले पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे वाटाणा. आपण वाटाणा आधी टाकणार आणि वाटाणा शिजवून घेणार, पनीर आधी टाकायचं नाही आहे. मस्त झाकण ठेवलं आहे आणि छान ते त्या ग्रेव्हीमध्ये पनीर सॉरी वाटाणा मस्त हे होतो, घोळला जातो ना, मग त्याची चव उत्तम येते. थोडं 2 वाट्या आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे ना त्याप्रमाणे मी त्याच्याबरोबर 2 वाट्या पाणी टाकलं आहे, पुन्हा चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि छान उकळी आली आहे त्याला. एक 5 मिनिटांनी बघा उकळी आली आहे सुंदर. आणि वाटाणाची चव घेतली ना, तर छान ग्रेव्ही झाली होती आणि वाटाणा पण शिजला होता. मग याच्यामध्ये पनीर टाकायचं आणि पनीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा त्याला एक उकळी काढायची. मग पनीरची पूर्ण टेस्ट असते ना, ती ग्रेव्हीमध्ये येते आणि खूप छान होते ही भाजी. पटकन अगदी झटपट होणारी आहे, डब्याला पाहुणे येणार असतील तर. आणि पाहुणेच कशाला हवेत, स्वतःसाठीही करायला उत्तम आहे. मुलांना आवडते. मुलांना खरं रोटी वगैरे हवी असते, पण मी चपातीबरोबरच केली होती. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.